स्वभाव रोखोक निभाव रोहित दादा पवार। नंबर जनाचा आधार मनाचा उदार गरिबांचा कैवार ओमराजे निंबाळकर आमचा नेता एक नंबर। ओमराजे निंबाळकर आमचा नेता एक नंबर। अर्जनाचा आधार मनाचा उदार गरिबांचा कैवार गरिबांचा कैवार। निवडणुकांमुळे सध्या वातावरण तापलेलं आहे। प्रत्येकच पक्षाकडून आपापल्या उमेदवारांचा प्रचार चालू आहे। प्रचार करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या आजमावल्या जात आहेत, नवीन नवीन आयडियाज येत आहेत। सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या खूप जोरदार प्रचार चालू आहे। वेगवेगळ्या प्रकारचे नारे घोषणा तयार केल्या जातात। मात्र याच सगळ्यामध्ये सध्या गेल्या काही वर्षांपासून आपापल्या उमेदवारांची गाणी काढण्याचा एक नवीनच ट्रेंड आल्याचं पाहायला मिळतं। या गाण्यांच्या माध्यमातून खरं तर खूप जास्त प्रचार केला जातो आणि ही प्रचार गीतं जी आहेत ती गेल्या काही वर्षांपासून अतिशय ट्रेंडमध्ये आहेत। म्हणजे निवडणुका संपल्यानंतर सुद्धा ही प्रचार गीतं खूप प्रसिद्ध होतात आणि सणावाराला सुद्धा वाजताना आपल्याला दिसतात। त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा आपल्याला जवळपास पाहायला गेलं तर सगळ्याच उमेदवारांची अशीच प्रचार गीतं आलेली आहेत आणि हीच प्रचार गीतं पुण्यामध्ये जे गायक आणि संगीतकार आहेत त्यांच्याकडून ही प्रचार गीतं खास करून बनवली जातात, गाऊन घेतली जातात। असे उमेश गवळी माझ्याबरोबर आहेत। कायम त्यांनी नेत्यांचे विविध प्रचार गीतं असतील किंवा त्यांच्यासाठी लिहिली जाणारी गाणी त्यांनी खूप गायलेली आहेत। नमस्कार सर, टॉप न्यूज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि काय सांगाल, सध्या एक ट्रेंड बदलतोय, गाण्यांचा ट्रेंड आहे, तुमचा अनुभव काय आहे याबद्दल? घोषणा नारे याच्या व्यतिरिक्त गाण्यांच्या माध्यमातून त्या नेत्याची प्रसिद्धी लवकर होते। कारण प्रचारामध्ये लाऊडस्पीकरवर वगैरे काही गाणी वाजली जातात आणि त्या नेत्यांच्या कामाचा आढावा घेणारी किंवा त्यांनी केलेली कामं मांडणारी प्रचारगीतं जी जास्त व्हायरल होतात। म्हणजे इतर बाकीच्या ॲक्टिव्हिटीजपेक्षा गाण्यांच्या माध्यमातून नेते मंडळींचा प्रचार चांगला होतो। आणि काही गाणी अशा असतात की ती म्हणजे ते प्रचार झाल्यानंतर आणि निवडणुका झाल्यानंतरही त्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होतो आणि ती गाण्याच्या माध्यमातून तो नेता फेमस होतो, असा प्रकार आहे सध्या। नक्कीच तुम्ही खूप गाणी बनवलेली आहेत आजपर्यंत, तुमची अनेक गाणी प्रसिद्ध आहे। या बाबतीतला तुमचा अनुभव कसा होता आणि पहिलं असं कुठलं गाणं होतं ज्यामुळे तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात जास्त आलात? माझा प्रवास संगीत क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून आहे, 15-20 वर्षापासून। तर मराठी लोकगीतांचा ज्यावेळेस ट्रेंड आला, शांताबाई गाणं जसं हिट झालं तसं पुण्यातील मराठी गायकांना चांगला स्कोप मिळाला आणि लोकगीतं पॉप्युलर होऊ लागली। त्याच्यामध्येच माझं एक तुला काही सोनं लागलं का म्हणून एक आगळ्या ढंगाचं गाणं ते हिट झालं। त्यावेळेस टिकटॉक रेकॉर्ड ब्रेक गाणं होतं, टिकटॉक होतं त्यावेळेस। त्याच्यानंतर ते बंद झालं। त्याच्यानंतर मग माझं दुसरं एक गाणं आलं, घुंगरू पैंजनाचं पायात वाजलं, तुझं आणि माझं लफडं गावात गाजलं, ते पण गाणं हिट झालं। आणि त्यानंतर बूम ब्लास्ट असं एक गीत जे भारताच्या बाहेर गेलं आणि ते गीत आहे म्हणजे ओ शेट तुम्ही नादच केला आहे थेट, या गीताला खूप प्रसिद्धी मिळाली। मग त्याचबरोबर लोकगीतं असतील, लव सॉंग्स असतील, प्रचार गीतं असतील, ही इलेक्शनचे असतील आणि काही चित्रपटाचे असतील, अशी वाटचाल अजून चालू आहे। आणि इथून पुढे नवीन गाणी आणि नवीन प्रयोग गाण्यांमध्ये द्यायचे आमचे मनोगत आहे आणि आपण करतोय काम त्या हिशोबाने। नक्कीच तुम्ही सांगितलं की ओ शेटमुळे तुम्हाला जी प्रसिद्धी मिळाली, त्यानंतर मात्र खूप नेते मंडळी तुमच्याकडे आले, बऱ्याच नेत्यांची तुम्ही गाणी बनवलीत। असा एक अनुभव सांगा मला एखाद्या नेत्याच्या बाबतीतला, किंवा कुठलं गाणं बनवताना वेगळा काही अनुभव आला किंवा जो लक्षात राहिला? लक्षात राहिला म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ओ शेट गाणं झाल्यानंतर मला रोहितदादा पवारांचं एक गाणं त्यांच्या बड्डेसाठी एक गाणं बनवण्यासाठी ऑफर आली आणि मला प्रत्यक्ष त्यांना भेटता आलं आणि त्यांना मी गाण्याचा विषय सांगितल्यानंतर ते साधारणतः हसले आणि म्हटले की आमच्या कामाचा आढावा तुम्ही जास्त प्रकारे दिलात, आमचं वैयक्तिक सांगण्यापेक्षा कामाच्या माध्यमातून आम्ही काय काय लोकांपर्यंत केलं आहे हे जर पोचवलं तर तुम्ही बरं होईल। त्या माध्यमातून आमची बरीचशी चर्चा झाली आणि लॉकडाऊनच्या पिरियडला त्यांचा हडपसरच्या तिकडे एक जनता दरबार भरतो, तिथं ते गाणं लॉन्चिंग झालं। त्यांचे फुटेज वगैरे गाण्याचे याच्यामध्ये टाकण्यात आले आणि धम्माल आली त्या गाण्याला पण, आणि रोहितदादांनी खूप भरभरून कौतुक केलं त्या गाण्याचं।
नक्कीच तुम्ही खूप नेत्यांची आत्तापर्यंत गाणी बनवलेली आहेत. प्रचार झाल्यानंतर सुद्धा ही गाणी खूप व्हायरल होतात, त्यामुळे तुम्हाला सुद्धा प्रसिद्धी खूप मिळाली या गाण्यांमुळे. ही गाणी बनतात कशी? एकंदर प्रोसेस काय असते? लिहितं कोण किंवा कंपोज कशी केली जातात? इन जनरल कसं असतं की सुरुवातीला नेते मंडळी किंवा कोणत्याही गाण्याचा असेल, पहिला आशय तयार होतो की काय त्याच्यामधून फॉर्मॅट आणायचं आपल्याला. समजा आता एखाद्या नेत्याचं गाणं घेतलं तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला फक्त एवढं सांगितलं जातं की आमच्या नेत्यांचं नाव सारखं आलं पाहिजे गाण्यामध्ये आणि त्यांनी जे कामं केलेली आहेत त्या कामाचा आढावा आला पाहिजे. मग इन जनरल त्यांनी त्यांचा इन्व्हॉल्व जरी दिला तर त्याच्यातून आम्ही महत्त्वाचे मुद्दे घेऊन आम्ही त्या गाण्याला पहिल्यांदा लिखाणामध्ये प्रॉपर त्यांच्या कामाचा आढावा लिखाणामध्ये आणतो. मग आमचे गीतकार बरेचसे असतात, ते लिखाण करतात. पहिलं लिखाण झाल्यानंतर त्या गाण्यामध्ये कॅची ट्यून चाल त्याची बांधली जाते आणि मग त्या चालीनुसार मग आम्ही गाणं पहिल्यांदा रफ रेकॉर्ड करतो. मग गाणं रफ रेकॉर्ड झाल्यानंतर इकडे आतमध्ये तुम्ही पाहाल तिथं रिदमिस्ट बसतात आणि रिदमिस्ट त्याच्यावर रिदम अरेंज केला जातो. त्याच्यानंतर मग म्युझिक होतं. म्युझिक झाल्यानंतर मिक्सिंग मास्टरिंग करून गाणं मग गाऊन आऊट बाहेर काढला जातो. अशा पद्धतीने एक पद्धत असते आणि आम्हाला काही असं पूर्णपणे माहिती आढावा दिलाच पाहिजे अशातला भाग नाही. आमचे तज्ज्ञ असतात ते गीतकार, ते अगदी थोडक्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल असं ते गाण्याचा आशय आणतात आणि मग आम्ही त्याला कंपोज करतो आणि ते गाणं व्हायरल होतं. मग बऱ्याच वेळा गाणी जी असतात ती प्रसिद्ध एखाद्या ट्यूनवरतीच बनवली जातात असं सुद्धा पाहायला मिळतं. तर त्याची प्रोसेस काय असते आणि ती गाणी कशी बनवली जातात खास करून? साधारणतः कसं आहे, आता ट्रेंड पूर्वी ऐकणारी लोकं होती, आता ऐकणारे लोकं नाही आहेत आणि जास्तीत जास्त डी जेवर वाजतील आणि त्या चाली थोडक्यात म्हणजे एकदम शॉर्ट आणि स्वीट चाली असतात ज्या त्या लोकांना भावतात आणि त्याच चालीमध्ये आम्ही त्या गाण्याची बांधणी करतो. त्याच्यामुळे ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचलं जातं. तुमचं आत्ता कुठलं एखादं निवडणुकीच्या अनुषंगाने कुठलं गाणं येतंय का? चर्चा बरीच ऐकली आम्ही, तर कुठलं गाणं येतंय का त्याबद्दल काही सांगा. हो, बरीचशी गाणी आहेत. आता एक ओमराजे निंबाळकरांचं गाणं आत्ताच रेकॉर्ड झालं आहे आणि ते वर्कमध्ये आहे आणि एक इन जनरल सर्व नेत्यांना म्हणजे ते लागू होईल. म्हणजे प्रत्येक आपल्या नेत्यांचे जे कार्यकर्ते असतात त्यांना प्रत्येकाला त्यांचा नेता खूप फेमस व्हावा किंवा आमचा नेता सगळ्यात भारी आहे अशी एक त्यांची मानसिकता असते. त्या मानसिकतेतून मी मागे एक गाणं केलं होतं प्रचार चालू व्हायच्या अगोदरच. ते गाणं आत्ता प्रत्येक नेत्याला लागू होतं आणि त्या गाण्याच्या चाली अशी चाल आहे त्याची. कडक विषय ओळख त्याची, आहो कडक विषय ओळख त्याची, गरुड भरारी झडप चित्त्याची, कर्तव्याशी एकनिष्ठ सदा कर्तव्याशी एकनिष्ठ, कुणी नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त, कुणी नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त. हे गाणं आत्ता ट्रेंडिंगला चालू आहे माझं आणि आगामी भरपूर आहेत. आत्ता एक साहेबांवर गाणं केलं आहे, म्हणजे इन जनरल साहेब म्हणजे सगळेच नेते एकदा निवडून आल्यानंतर ते म्हणजे अगोदर खूप आश्वासनं देतात आणि काही आश्वासनं देतात, काही पाळतात, काही नाही पाळत, तो भाग वेगळा. पण त्याच आशयाचं एक गाणं मी केलेलं आहे. नुसती वॉरंटी नाही पण गॅरंटी आहे आमच्या साहेबांची, असं एक गाणं आहे. ते पण आता रिलीज होईल. त्या गाण्याचं शूट लागणार आहे. आमचे मित्र आहेत गणेशजी शिंदे, एकदम कडक चित्रपटाचे निर्माते आहेत आणि गौतमी पाटील यांना घेऊन ते गाणं आता शूट होतं आहे काही दिवसात. ते साहेबांचं गाणं आहे. नुसती वॉरंटी नाही पण गॅरंटी आहे आमच्या साहेबांची, असं आहे. नक्कीच ही गाणी सगळी आत्ता शूट करताय तुम्ही, कंपोज करताय काही गाणी. ही गाणी बनवण्यामध्ये एकंदर किती खर्च येतो, किती वेळ लागतो ही गाणी बनायला? आता कसं असतं ते इन जनरल त्या कामाच्या त्यांची अपेक्षा काय, समोरून अपेक्षा काय त्याच्यानुसार त्याचे रेट ठरले जातात. किती हेवी करायचे, डी जे सॉंग्स असतात, डायरेक्ट डी जे केले जातात. काही लोक रेग्युलर साधा रिदम असतो त्याच्यावर रिदम करून मग नंतर त्याचं डी जे व्हर्जन बनवतात. मग तसं ॲज कामाची काय त्यांची अपेक्षित आहे की यूट्यूबलाच बनवायचं आहे का अजून त्यांना मोठ्या प्लॅटफॉर्मला सोडायचं, त्या हिशोबाने ते बजेट ठरलं जातं. साधारणतः 25च्या पुढं एक रेंज असते माझी रेग्युलर गाण्यांची. आणि किती वेळ लागतो या असं एक प्रचारगीत जर आपण म्हटलं तर एक प्रचारगीत बनायला किती वेळ लागतो? आता कसं आहे, प्रचारगीताचं जर मायना जर लवकर आला आणि पूर्ण गीत लिहून झालं
त्याच्यानंतर मग एक 3 ते 4 दिवसात हे गाणं कंप्लीट होतं. आणि जर खूपच त्यांना अर्जंट असेल तर मग आम्ही 24 तास पण कामाची तयारी असते आमची. आणि आम्ही दिवसातून 2 गाणी तरी कंप्लीट कमी 2 दिवसात आमची गाणी कंप्लीट होतातच. म्हणजे 1-2 गाणी असतील तरी, कारण त्याचा रिदम करावा लागतो, त्याच्यानंतर म्युझिक करावं लागतं, मिक्सिंग करावं, मास्टरिंग करावं लागतं. मग त्याच्यामध्ये काय लेवलचं गाणं द्यायचं, किती त्याला हेवी बनवायचं आहे, मग त्याच्यावर ते दिवस ठरतात आणि वेळ ठरते. नक्कीच तुम्ही खूप कार्यकर्त्यांशी या संदर्भात मध्ये तुमची चर्चा होत असेल, भेटीगाठी होत असतील. नेमकं अपेक्षित काय असतं या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून? त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून वेगळं असं काही नाही की त्यांच्या कामाचा आढावा आणि किती हा नेता पॉवरफुल आहे आणि किती त्यांचं म्हणजे काम आहे एवढंच दाखवण्याचं असतं. आणि त्याच्यामुळं आम्हाला हे काम करताना एवढं काय असं वेगळं वाटत नाही. इन जनरल नेत्यांची तीच अपेक्षा असते की आमच्या नावाचा हे झाला पाहिजे, गवगवा झाला पाहिजे, अशा पद्धतीने अपेक्षा असते. त्याच्यामुळं काही कॉमन आहे, काही एवढं विशेष असं नाही. आता निवडणुकांच्या काळात खूप गाणी बनतात, मात्र निवडणुका झाल्यानंतर किंवा निवडणुकांच्या आधी पण असं जेव्हा म्हणजे हा सीझन नसतो तेव्हा पण अशी गाणी बनतात का? हो, बनतात ना. काय होतं, कधी साहेबांचा बड्डे असतो, कधी त्यांच्या रिलेटिव्हचं काय हे असतं किंवा कशाचं तरी उद्घाटन असतं किंवा या पद्धतीने म्हणजे त्यांना जर वाटलं की बाबा आम्हाला बनवायचं आहे गाणं, समजा आता ते त्यांच्या हस्ते रिबीन कापणार असतील, त्यांच्या कुठं हॉटेलचं उद्घाटन असेल किंवा काय असेल, तर त्या माध्यमातून पण गाण्याचं आम्हाला काम येतच असतं. नक्कीच तुम्ही खूप छान माहिती दिलीत आम्हाला. पण जाता जाता तुमचं आगामी एखादं गाणं येत असेल त्याच्या 2 ओळी आम्हाला ऐकून दाखवा. या इलेक्शनच्या पिरियडमध्ये काही ट्रेंडला येणार आहे का नवीन? इलेक्शनच्या पिरियडला हे आत्ता एक साहेबांचं येणार आहे आणि एक ओमराजे निंबाळकरांचं एक गायले मी गाणं. अरे जनाचा आधार मनाचा उदार गरिबांचा कैवारी, अरे जनाचा आधार मनाचा उदार गरिबांचा कैवारी, आहे गरिबांचा कैवारी. ओमराजे निंबाळकर आमचा नेता 1 नंबर, ओमराजे निंबाळकर आमचा नेता 1 नंबर. नक्कीच तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा. आणि आपण पाहतोय की प्रचार गीतं सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. पक्षांची सुद्धा गीतं येत आहेत, पर्टिक्युलर एका नेते मंडळींची सुद्धा ही गीतं येत आहेत. आणि जितका आशय किंवा जितकं त्यांचं काम आपल्याला एका मोठ्या भाषणातून व्यक्त होता येत नाही, सांगता येत नाही लोकांपर्यंत, तितकं एका गाण्याच्या माध्यमातून त्यांच्या भावना ज्या काय आहेत त्यांच्या जनतेप्रती असलेल्या भावना असतील किंवा मग त्यांचं काम असेल, हे अगदीच थेट पोहोचतं. त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा जो गराडा असतो या सगळ्या नेत्यांच्या मागे, त्यांना कुठेतरी थिरकण्यासाठी किंवा त्यांना एक वेगळ्या प्रकारचं मनोरंजन म्हणता येईल, हे सुद्धा या गाण्यांच्या माध्यमातून होतं आहे. त्यामुळे सगळ्याच जवळपास नेत्यांची सध्या गाणी सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. आणि आगामी काळात जसजशा निवडणुका होतील आणि निकाल लागतील त्यानंतर अशाच विविध गाण्यांचे ट्रेंड येताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि या गाण्यांच्या माध्यमातून लोकांचं मात्र पुरेपूर मनोरंजन होईल, हे मात्र नक्की. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड 4 धाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते 4 धाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 99237 16262, 94235
25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899662004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.